सद्गुरुनाथ महाराज की जय। वंदनीय राष्ट्रसंत श्री गुरुजी महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गन्धातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयार्णं सर्वलोकैकनाथम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। या कुन्देन्दुतुषारार्धबला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्भिः दैवे सदा वन्दिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज या ग्राम जयंती पर्वावर आयोजित ही प्रवचन रूपी सेवा या संत मोदरकर सकल संत विचार या ग्रुपवर आपली काही मंडळी आहे, संकेत महाराज वगैरे या ग्रुपने सुरू केली. कमीत कमी या तरी माध्यमातून संत विचार जनसामान्यपर्यंत पोहोचण्याचं एक उत्कृष्ट माध्यम या मंडळीने निवडलं आणि 1-1.5 वर्षापासून हा उपक्रम त्याचा सातत्यानं सुरू आहे. याही ग्रामजयंती पर्वावर आतापर्यंत जे काही 5-6 प्रवचन झाले आहेत, प्रवचन सेवा सर्वांनी आपली जी रुजू केली ती अगदी उत्कृष्ट झाली. वंदनीय महाराजांचे विचार, नवे नवे सर्व संतांचे विचार, त्या सर्वांचा अभ्यास करून ही मंडळी ते विचार जनसामान्यासमोर मांडत आहे. अगदी हा स्तुत्य उपक्रम आहे. आज संकेत महाराजांनी माझाही नंबर या ग्रुपमध्ये लावला. आज शेवटलं समारोपी प्रवचन हे राम जयंती निर्मिती निमित्तानं. तेव्हा मित्रहो, आजच्या आपल्या प्रवचनाचा विषय आहे जन्म कर्मच मे दिव्यम. भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील हा 4था श्लोक आहे. आपला 4थ्या अध्यायातील 9वा श्लोक आहे. जन्म कर्मच मे दिव्यमेव यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेति मामेति सोर्जुन. जन्म कर्मच मे दिव्यम. भगवान कृष्ण म्हणतात की माझे जन्म आणि कर्म हे दोन्ही दिव्य आहेत.
आणि हे खऱ्या अर्थानं जो जाणतो तो परममुक्त आहे. आता आपल्या सर्वांना माहीत आहे भगवान गोपाळ कृष्ण चरित्र, त्यांनी केलेल्या लीला, अर्जुनाला केलेला बोध, हे सर्व आपल्याला विदित आहे, माहीत आहे. कदाचित आपल्या सर्वांच्या मनात एक हा भाव उठू शकतो की ही ग्राम जयंती आहे, तुकडोजी महाराजांनी माझी जयंती करण्याविषयी ग्राम जयंती करा. मग ग्राम जयंती सोडून, ग्रामगीता सोडून ही भगवद्गीता कशा मधात आणली, तिचं काय काम आहे, असं कदाचित बहुतेकांना वाटू शकतं आणि ते योग्य आहे. पण मित्रहो, आमची अशी श्रद्धा आहे, कदाचित ती भोळी असू शकते, की जगाच्या पाठीवर आमच्या चिंतनातून मी सृष्टीचा अध्यक्ष आहे, माझ्या अध्यक्षतेखाली सृष्टीचं कार्य चालत आहे, असे म्हणणारे फक्त 2च महापुरुष आमच्या डोळ्यासमोर आहेत. आणि तो म्हणजे एक तो गोकुळातला कृष्ण, गीता सांगणारा कृष्ण, आणि हे ग्रामगीता सांगणारे तुकडोजी महाराज. थोडंसं जर आपण चिंतनपूर्वक पाहिलं तर या दोघांच्या जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी साम्यता येते, विचारामध्ये साम्यता येते. आणि नव्याने असं वाटायला लागतं का तोच या तुकडोजी रूपानं भूतलावर आला सर्वसामान्यांच्या उद्धाराकरता, अशी आमची एक निष्ठा बनली आहे. त्या निमित्तानं, त्या उद्देशानं किंवा त्या अनुषंगानं आम्ही म्हणत आहोत की त्या कृष्णाचंच हे दुसरं रूप तुकडोजी रूपानं अवतरित झालं आहे. आता कशावर म्हणून आलेला संदर्भ काय असं जर कोणी विचारेल तर ज्याप्रमाणे भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात गोपाल कृष्ण म्हणतो की मय्या दक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतु नानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. अर्जुना, ही सृष्टी माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते आहे, त्या सृष्टीचा नियंता मी आहे. आपला तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात, जरी तो श्लोक भोले बाबाचा असला तरी सुदामजींनी मुद्दाम तो घेतला आहे, कारण ते साम्य महाराजांमध्ये त्यांना दिसून आलं म्हणून. भोले बाबा म्हणतात एका ठिकाणी की प्रक्षुब्धही संबोध में विश्वनावे चल रही, मन वायु से प्रेरित भई मुझे सिंधु में कुछ हलचल नहीं. अध्यक्षों में विश्व का, यह विश्व मेरा कार्य है, और फिर भी न मुझ में विश्व है, यही आश्चर्य है, यही आश्चर्य. प्रक्षुब्ध इस अंबोध में, अंबोध म्हणजे समुद्र, या चित सागरात हे ब्रह्मांड, अनेक ब्रह्मांड, जसे शेकडो चेंडू आपण आपला अवकाशात फेकावे आणि ते जसे तरंगावे, तसे या चित गगनामध्ये, या चित सागरामध्ये अनंत ब्रह्मांड विराजमान आहेत. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात कृष्णाचं वर्णन करताना, अनंत ब्रह्मांडे दयाची अगोदरी तो हा बाळ नंदाघरी. असंच महाराजही म्हणतात येते का प्रक्षुब्ध इस अंबोध में, हा जो अंबोध, हा समुद्र आहे, हा जो चित सागर आहे, या चित सागरामध्ये या मनवायूनं, मनरूपी वायू, कारण मनाचा वायूचा फार जवळचा संबंध आहे. अनेक तरंग, असंकल्प विकल्पाचे अनेक लाटांचे तरंग या चितसागरात फिरत आहेत. त्यामध्ये एवढे जरी होत असले तरी माझ्यामध्ये काही हालचाल होत नाही, मी तसा आहे, तसा धीर गंभीर आहे. अशा या कल्पित सृष्टीचा मी कोण आहे? अध्यक्ष. दोघांच्या विचारात एकच साम्य आहे. दुसरं उदाहरण देता येईल की ग्रामगीता हा स्वतंत्र ग्रंथ आहे. कोणत्याही ग्रंथाचा याला संदर्भ नाही, कारण ही स्वसंवेद्य अशी रचना आहे. वंदनीय महाराजांची स्वयंस्फूर्तीनं प्रेरित होऊन ती रचना त्यांनी ज्याप्रमाणे
वेद अपौरुष आहे म्हणतात, तशी ग्रामगीताही अपौरुष आहे म्हणायला हरकत नाही. कारण अपौरुष या अर्थानं की त्या चित्सागरात चिदाकाशात वृत्ती स्थिरत्व करून त्याच पूर्णातून निघालेले शब्द याचा कोणी करता नसतो एका ईश्वराशिवाय. मग असंच हे शब्द ग्रामगीते रूपाने प्रस्तुत झाले आणि म्हणून त्यांनी त्याची आठवण करून दिली आहे ग्रामगीतेमध्ये. एक गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता सर्व गावाला. काय आठवण काय करत होती ग्रामगीतेत हे शब्द टाकायची. म्हणजे ज्याचा अर्थ असा की मी पहिले भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, आता ही ग्रामगीता लोकांना सांगतो. कारण ग्रामगीता ही काय तर भगवद्गीतेचे सक्रिय रूप आहे आणि प्रगटले आपोआप. याचा अर्थ काय, याचा कोणी सांगणार नाही, हे सांग रे बा तू असं म्हणणार नाही, तर प्रगटले त्या स्फूर्ती स्वयंस्फूर्तीनं प्रगट झाली आहे मित्र हो. आणि अनेक अशा बाबी आहेत. आता जन्माच्या वगैरे वगैरे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, साम्यतातून बरेच लोक दाखवतात. परंतु तत्वदृष्टीने जर विचार केला, एका भजनात महाराजही म्हणतात अशीच काय, आशा निराशा के बस में नहीं हूँ, मेरा खेल है यही जानता, मेरे सामने मैंने देखी है, मेरे सामने मैंने देखी निराशा. कृष्ण म्हणतो गीतेमध्ये की माझे अनंत अर्जुना तुझे अनंत जन्म होऊन गेले. मी हा योग सूर्याला सांगितला, त्यानंतर कितीतरी युग झाले, कितीतरी वेळा सृष्टीची रचना आली, तेव्हा मी होतो. हेच महाराज सांगतात. मेरा खेळ आहे अधिक काय संदर्भ पाहिजे आला, अधिक काय. आणि तिसरा एक आणखी जवळ एक महत्वाचा त्यातला भाग सांगतो की महाराजांनी याला ग्रामगीता, आपला ग्राम जयंती नाव दिलं नाही का. हा माझा जन्म करण्याऐवजी ग्राम जयंती का. व ग्राम जयंतीच का, शहर जयंती नाही, नगर जयंती नाही, ग्राम जयंतीच का. पहा थोडंसं मागं वळून जर चिंतन केलं, जेव्हा या मानवाची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली, त्यावेळी शहर निर्माण झाले का. मानवाचे समूह राहत होते तेव्हा. मग समूहात राहण्याचं ठिकाण कोणतं होतं, गावच ना. मग असे जेव्हा ते लहान 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 गावात निर्माण झाले, तेव्हा त्यावेळी ऋग्वेदाने संदेश दिला सर्वांना. कोणता संदेश दिला. आणि तुम्हाला हेही माहित आहे की वेद हे कसे म्हटलंय, हे अपौरुषेय आहे. त्याचा व्यक्तिशः कोणी रचयिता नाही. त्या ज्या महात्म्यांनी त्या त्या भूमिकेतून त्या त्या चिंतनात असताना त्या चिदवृत्तीतून स्फुरित झालेले शब्द म्हणजे वेद, उपनिषद. मग त्यावेळी ऋग्वेदाने काय संदेश दिला. ऋग्वेद सांगतो, संगच्छत्वम सवदस्वम सवो मनासी जानतान देवा भाग यथा पुणे सज्जनाना उपासते. हे ग्रामवासियांनो, आपण सर्व मिळून मिसळून वागा, काम करा, परस्पर स्नेहपूर्वक प्रेमपूर्वक वार्तालाप करा. आपले सर्वांचे मन एक समान विचारधारा असणारे असून ज्ञानार्जन करा. एवढंच नाही तर ऋग्वेद पुन्हा सांगतो आपल्याला की समान मंत्रो समिती समानी, समानम मना सहचेत साम, समान मंत्रमभि मन्नेव नसतो, समानेनो हविषा जुहोवे. तुमची प्रार्थना एकच असू द्या, तुमचा आचार एक असू द्या, तुमचा विचार एक असू द्या, आणि तुमचा व्यवहारही सात्विक आणि प्रेममय असू द्या, जेणेकरून आपले विचार एक सारखे असावे. तिसऱ्या श्लोकात म्हणतात की समानी वा आकुती समाना हृदयानि वा समान असो मनो यथा वासु सामिती. तुम्हा सर्वांचे हृदय भावना एक समान व्हावे, तुमचे कार्य परहिताय असून एक सारखे व्हावे, तुम्ही संघटित होऊन आपले कार्य पूर्ण करा. मला वाटतं ग्रामगीता अभ्यासकांच्या हे लक्षात आलं असावं
ही संपूर्ण ग्रामगीता जी आहे ती या 3 श्लोकामध्येच बसते नाही का. हे 3 श्लोकातच चिंतन जर केलं तर पूर्ण ग्रामगीताचा उद्देश काय तो माहीत पडतो. मग हे विचार याच महात्म्या ठिकाणी का पुरावे याचंही चिंतन आपल्या सर्वांना करणं गरजेचं आहे. म्हणून तुकडोजी महाराज जे आम्ही आमच्यातली काही मंडळी आहे त्या केवळ एक समाज सुधारकच होते असं म्हणणारे जे आहे ना त्यांना खऱ्या अर्थानं तुकडोजी महाराज कळला होता आणि तो कळावा. मग यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे जसा कृष्ण म्हणतो की जन्म कर्मच मे दिव्याम, माऊली म्हणते की त्या महापुरुषाचे माझे अजत्वे जन्मने अक्रियताची सर्व करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. माझे अजत्वे जन्मने वास्तविक पाहता महाराज म्हणतात एका प्रश्नामध्ये की न जन्मने मरणे, आम्हाला जन्म ना जायते ना मृत्यते, आम्हाला जन्मही नाही आणि मरण नाही. ज्याप्रमाणे आपण जर अशा पाण्याच्या बकेट प्रकाशात नेऊन सूर्याच्या प्रकाशात नेऊन ठेवली तर त्यामध्ये पडणारं जे सूर्याचे किरण त्याला काही हे म्हणावं लागत नाही, ते मुळीचं तिथं आहे. आणि पाण्याची बकेट उघडी करून दिली, उघडलं पाणी तर त्याला काही जा म्हणावं लागत. तसंच ते ईश्वर तत्व मित्र सर्व काय विराजमान असल्यामुळं त्याला यावे लागत नाही आणि जावं लागत नाही, म्हणून तो अजत्व आहे. यतीने जसं अजत्व म्हणजे आपल्या बोकड्याच्या मानेला जे 2 स्तन असतात त्याला काय म्हणतात आपण अजत म्हणतो ना. म्हणजे त्याच्यात तर मुतोही नाही. असंच हे स्वरूप जे आहे याला काही घेणंही नाही आणि देणंही नाही. जे मूळचं आपल्या स्वयंप्रकाशानं प्रकाशित आहे तसंच. म्हणून तो कृष्ण म्हणतो की माझे अजत्वे जन्मने अक्रियताची सर्व करणे, मी काही करत नाही. बिनु पद चलई बिनु नयन देखही बिनु कान सुनही. मी बिना डोळ्यानं पाहतो, बिना कानानं ऐकतो, बिना नाकानं श्वास घेतो, सर्व क्रिया करतो. पण षडचर प्रदर्शन ह्या जेवढ्या काही योगिक प्रक्रिया होत्या त्या 2 महिन्यात कोणतरी योगिक पुरुषांनी त्यांना शिकवल्या आणि त्यामध्ये ते निष्णात झाले. हे का साध्या माणसाचं काम आहे का. 150 वर्षाचा महात्मा श्री सीतारामदास स्वामी त्यांना भगवान म्हणतात, फुकट म्हणतात का. जन्म दिव्य नाही का तो. आणि तेवढ्याशा वयात त्यांनी मला वाटतं वयाच्या 18 वर्षीच आनंदामृत आणि आत्मपर्वासारखे वेदांत दिव्य ग्रंथ लिहिले. आनंदामृत भजनावली त्याच काळात त्यांनी लिहिली. आणि विशेष म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी सालबर्डीचा महायज्ञ त्यांनी घडवून आणला. ही साधी गोष्ट नाही मित्र. म्हणून जन्म कर्माचे दिन जन्मदिव्य आहे, म्हणून जन्मदिव्य आहे. आणि आता तेवढे उदाहरण सांगायला आपल्याला वेळ नाही आहे, परंतु ज्यावेळी त्या सालबर्डीच्या यज्ञामध्ये कलेक्टरनं DSPच्या त्या अकर्ती नावाच्या एका ॲडव्होकेटनं कंप्लेंट केली होती का या माडू नदीतलं पाणी पूर्ण गढून राहिलं आहे, पिण्यायोग्य राहिलं नाही, सर्व प्रदूषित झालं आहे, तेव्हा हा यज्ञ बंद करा. तेव्हा जिल्हाधिकारी SP पाठवलं होतं आणि ते पाणी तिथलं बंद केलं होतं. अशा प्रसंगी एवढा मोठा यज्ञाचं आयोजन 3रा का 4था दिवस होता. आता दुसऱ्या दिवशी कसं करायची, पूजा कशी करायची, लोक कसे जीव घालायचे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित झाले. महाराज 10 वाजता तिथे गेले यज्ञस्थळी आणि सर्व लोकांनी त्या सेवकांनी कंप्लेंट त्यांच्यासाठी आता उद्या पाणी नाही कसं करायचं. तेव्हा महाराजांनी सर्वांना शांत केलं आणि शामळदादा मुकद्दमांना आज्ञा केली की शामळदादा उद्या सकाळी ते 1000 पखाली आपल्याला तयार हवे आहेत. मित्र हो, रात्री 10-11 वाजताची वेळ, पहाटे 4लाच त्या पुरोहितांचं कार्य सुरू होत होतं आणि अशा या 5 आणि 6 घंट्यामध्ये 1000 पखाली पाणी आणणं शक्य होतं. परंतु शामळदादा मुकद्दमांनी त्यावेळी कमाल केली आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टरनं बैलबंड्यांनी कोणी ट्राम भरून कोण काही करून तेवढं पाणीचं आणलं. हे काय साधी गोष्ट आहे का, जरा विचार करा. म्हणून कोणी मानव अथवा न मानव आमची भोय श्रद्धा आहे. आणि म्हणून त्या महात्म्याचे कर्म कसे आहे, दिव्य आहे. हे दिव्य कर्म आहे. आणि या ईश्वरापाशी 3 शक्ती आहेत. कोणत्या शक्ती आपण म्हणतो, कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम.
आता कर्तुम शक्तीविषयी जर विचार केला आपण पाहला तर भारत छोडो इंग्रज चले जाओ हे जे 1942ला महाराज गांधीजींनी आव्हान केलं सर्व लोकांना आणि इंग्रजांनाही, त्या प्रसंगी भारतातले जेवढे काही प्रमुख लीडर मंडळी होती, नेते मंडळी होती, इंग्रजांनी त्यावेळी पूर्ण त्यांना बंदिस्त केलं होतं. फक्त 9 दिवस शिल्लक होते. अशा 9 दिवस कोणीही नेतृत्व त्यावेळी प्रचार प्रसार करण्याला तयार नव्हतं. अशा प्रसंगी गांधीजींनी महाराजांची सोबत घेतली आणि महाराजांनी त्या 9 दिवसामध्ये आष्टी, चिमूर, बेनोडा, यावली यावेळी मोठमोठे सत्याग्रह करून आणले, घडून आणले. कशाचा परिणाम होत आहे? एवढं सर्व करूनही इथे कारण ग्रामगीताच सांगते की जे जे अवतारी पुरुष असतात त्यांनी अवताराचे 2 प्रकार सांगितले आहेत. म्हणजे अवताराचे पंथ 2. एक कसा आहे, एक सशस्त्र क्रांतिकारी पूर्ण, एक भावभक्तीने वळली. धर्मनीती सेवामार्गे गवसली त्याची संतही संज्ञा लावली. सामधाम दंड भेदाने क्रांती केली त्याची म्हणती तेव्हा होता. आता या महात्म्याने ह्या 2ही भूमिका एकाच जन्मात पार पाडल्या नाही. हे जे सशस्त्र क्रांती जी आहे त्यावेळीची जी मोठा लढा वगैरे वगैरे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला जायचं नाही. तर ही कोणती शक्ती आहे? ही अन्यथा करून लोकांतून करून घेतली. तुमच्या धाडी साऊचा एक श्रीमंत माणूस माजून गेला होता. गावकऱ्यांना त्यांच्या आया बायांची तो बेइज्जत करायचा. अशा परिस्थितीत त्या गाववाल्यांनी महाराजांनी तक्रार मारली. महाराजांनी सांगितलं खुशाल तरी मारून त्यांनी त्याचा खात्मा केला. ही कोण शक्ती आहे? अकर्तृ. कर्तृत्व मध्ये काय? आणि एवढे सर आपण कर्तृत्व शक्तीमध्ये एवढा मोठा ग्रामगीतेसारखा ग्रंथ आपल्याला दिला नाही. माऊली म्हणते की वैशीची या गावा न येता दशेची वाट न पाहता बाळपणी सर्वज्ञ त्या वरी दया. बाळपणातच ज्ञानेश्वर महाराजांनी 16 वर्षी ज्ञानेश्वर लिहिली. एवढा मोठा चमत्कार करून झाला. महाराजांनी करून दाखवले चमत्कार. आत्मानंद आत्मवराचा ग्रंथ ही एक कर्तृत्व शक्ती. आणि याच्यातही सर्वात मोठा चमत्कार कोणता त्यांच्यावाला? हे जाऊ द्या फालतूच्या गोष्टीला. परंतु ग्रामगीतच सांगते आपल्याला त्यांचा एकच चमत्कार. अल्पज्ञ जीव केला विश्वाकार, ठाई ठाई दावीला ईश्वर याची दे. हा सर्वात मोठा चमत्कार आहे. आपण सारखं करते तात्काळ. पण हे दुर्दैव आहे सेवा मंडळाचं. का आम्ही तुकडोजी महाराजांना त्या अर्थानं जाणतच नाही. ही आहे कर्तृत्व शक्ती. आणि अकर्तृत्व शक्ती केलं पण पुणे दिशे ते पूर्ण करी. जगाचा तोल परी केल्याचा स्पर्शी नसे अंतरी ऐसे चमत्कारी संत केल्याचा. मी केलं असं कुठेही कोणत्याही महात्म्यांनी म्हटलं नाही एक कृष्णाचा. परंतु हे दोन सांगून तुम्हाला हे 2 म्हणले की मेरा केलंय आणि तो म्हणतो मी अध्यक्ष नाही गती भरता प्रभूसाठी. तर हे 2च महात्म्य आहे आणि दोन्ही भूमिका एकाचही पार पाडल्या. तेव्हा सांगायचं म्हणजे असं की मला एक मोबाईल कुठे गेला आपला सुदामजी म्हणतात एके ठिकाणी की या महात्म्याच्या शब्दातलं एवढं सामर्थ्य होतं की सुदामजी म्हणतात त्याच नाही म्हणजे बाबू भजन पाहतो एक संकेतकार चांगलं वर्णन केलं सुदामजीने. ती अमोघशी ज्ञानवाहिनी गंगा मधुवानी ने भवभंगा त्या भजन रसे चित्त शांत होई तरती जडही भवडोही नचशी नवरोदे काही जगताचा ठावची नाही दीन सुदामा प्रेमे गाई श्रद्धामयवा देखा एकची वेळा गुरुमानिक देवदयाया. म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये
एवढं सामर्थ्य होतं. ते घुसरकर महाराजांचं एक पद आहे, मला आठवलं आता, कालच मी त्या संकेत करून मागवलं. ते म्हणतात, किती गोड ध्वनी तव खंजरीचा, गमला तो मला धनु वासरीचा, द्वापार उगवित्वा मोहविले, किती गोपांगना गोपाल गडी, गाता ती पुराणे गर्जुनिया. महिमा हरित्या यमुना तिरीचा, गोड ध्वनी तव खंजरीचा. पार्थास गीताची बोधियली, तशी ग्रामगीता ही ग्रामजना, सुखवीत असे अजी भारतीया, वरदाय कराना पंढरीचा, किती गोड ध्वनी तव खंजरीचा. आलास जगी जर जीव हिता, ज्ञानेश तुका तुकडोजी, रुबे म्हणे दास घुसरकर एकच तू, नट नागर युग युगांतरीचा, किती गोड ध्वनी तव खंजरीचा. मित्रो, तेव्हा अधुनी इथं म्हणेन का अधुनी वेळ गेली नाही. केवळ महाराजांच्या तो एक समाज सुधारक जो भाग आहे काम एवढ्याकडेच न पाहता त्यामागचा उद्देश थोडासा लक्ष ठेवा. कारण जेथपर्यंत आपण महाराजांना त्या अर्थानं जाऊ नये तोपर्यंत खरा तुकडोजी तुमच्या लक्षातच येणार नाही. आणि म्हणून ते ग्रामगीतेमध्ये म्हणतात की हाच घोष वेगळी हाच केला घोष सुखी राहावया मानवी वंश. आणि सर्व ग्रंथाचा हाच उद्देश, सर्व धर्माचा हाच उद्देश, जिव्हाळीचा तो कोणता उद्देश आहे की जे सुख आम्ही अनुभवलं, आम्ही अनुभवतो ते सर्वांनी अनुभवावं, हा त्या महात्म्याचा प्रामाणिक उद्देश आहे. याचसाठी संते कथले ब्रह्मज्ञान, विशाल व्हावया मानवी मन, आणि सर्वांनी राहावे समसमान परस्पर सहकार्य. महाराजांचं अधिष्ठान मुळात कसं आहे, एकदिशी नाही आहे, ते काय सामुदायिक आहे. व्यक्तिनिष्ठेवर त्यांचा भर नाही. त्यांनी त्या जीवन शिक्षणामध्ये एक ओवीच टाकली आहे. ते म्हणतात व्हावे परस्पराशी पूरक, व्हावे परस्पराशी पूरक, हेची शिक्षणाचे कौतुक, व्यक्तिनिष्ठतेने भयान दुःख मानव जीवनी. आणि म्हणून ज्या महाराजांनी स्वतःकडे कोणतंही व्यक्तिनिष्ठत्व येऊ दिलं नाही, तर समुदायाचं कल्याण कसं होईल हा भाव ज्या महात्म्याने ठेवला, तो महात्मा जर खऱ्या अर्थानं तुम्हाला जाणवत असेल तर त्याच्या संपूर्ण वाङ्मयाचं चिंतनपूर्वक अभ्यास करावा लागेल. मित्र, म्हणूनच इथं माऊली म्हणते की हे अविकार जो जाणे तो परमोत्तर. मग आपल्यालाही तसं अविकार व्हावं लागणार आहे. एरवी आम्ही त्या अनुषंगानं किंवा त्या दृष्टिकोनातून जर पाहिलो नाही तर शेवटपर्यंत महाराज हे केवळ फक्त समाज सुधारण्यापुरतेच सीमित राहील. आणि म्हणून महाराजांची तत्वनिष्ठ वाङ्मय आहे. त्यांनी प्रत्येक अध्यायातून रामगीतेच्या होईना प्रत्येक अध्यायातून अध्यात्मच प्रेरित केला आहे. अध्यात्मात जेवढे काही आपल्या ग्रामगीतेमध्ये जेवढे काही अध्याय दिसते आपल्याला ते सर्व साधन रूप आहे. वैयक्तिक साधना न करता ती साधना समुदायानं करावी, संघटित होऊन करावी, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यांची जी कल्पना आहे कोणची की एकाचे सुखदुःख एकाशी, सर्वाचा उपयोग आपल्या एका सुखदुःख एकाशी, सर्वाचा उपयोग एकाशी, घटकाशी आणि विश्वाची सांगड आणावी या योगी. देव एक असून अनंत झाला, नाना रंगरूपे नटला, परंतु पाहता एकची दिसला, तैसे व्हावे ही त्या महात्म्याची. म्हणून त्यांनी जी संकल्पना केली आहे, कदाचित आपल्या मंडळींना आठवत असेल, भूगोल कोणत्या अध्यायामध्ये कोणती संकल्पना केली आहे, म्हणून समाज रचनाच बदलवावी, संत बोधावरी मांडणी करावी, ब्रह्मज्ञानाची सक्रियता आणावी, समत्व आणून. हे जे काही थोडसे दीडशे आहे आमच्यात, ते म्हणतात काय तुम्ही हो नेहमी नेहमी तर आमच्या संकेत मला सांगत असते, काय लोक म्हणते म्हणे का तुम्ही मायान ब्रह्मन सृष्टी हेच सांगता का, हेच सांगणार. अरे गधे हो, तो प्रपंच तुम्ही करूनच राहिले आणि तोच करणारे आहे. हा, आणि कितीही चांगला झाला प्रपंच म्हणून तुम्ही अमर व्हाल का. महाराज काय म्हणतात,
प्रपंची कोण सुखी झाला न दिसला दयाने राम शिकेला वंदिती. म्हणून थोडीशी आपली उघडा, थोडीशी ज्ञानदृष्टी डोळे उघडा आणि खऱ्या महात्म्याला जाणून घ्या. तरच तुम्हाला खरा मामा आपला तुकडोजी महाराज तुमच्या लक्षात येईल. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की ही जी ग्रामजयंती आहे ही महाराजांनी माझी व्यक्तिशा करण्यापेक्षा ते वेदातले विचार प्रत्येक ग्रामवासियांनी, प्रत्येक ग्रामातल्या लोकांनी जाणून घ्यावे, तदनुरूप आपलं वर्तन आचरण वगैरे करावं, हा भाव त्या ग्रामजयंती या शब्दाच्या मागं असावं असं माझं प्रामाणिक मत आहे. तेव्हा आपणही रामगीतेकडे पाहताना केवळ ग्रामाला सांगण्यापुरतीच केली आहे. नाल्या साफ करणं, झाडझूड करणं, गाव स्वच्छ ठेवणं, आपलं स्वच्छ राहणं. परंतु हे सांगता सांगता त्यांनी हेही म्हटलं ना, अर्पण पत्रिकेमध्ये काय म्हणतात महाराज, ऐशा भोळ्या शंकराशी सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझशी प्राप्त व्हावी. मानवाची पूर्ण तुमच्यात कोणती अपूर्णता आहे? 2 डोळे आहे, 2 कान आहे, तोंड आहे, बोलाले आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, चांगली धडधाकडता. मग अपूर्णता कोणची आहे? याचं कधी चिंतन केलं का? आणि बरोबर पत्रिकात पाठ आहे, आपल्याला ग्रामगीता पाठ आहे, पण आमच्यातलं अपूर्णत्व कोणचं आहे याच्याकडे कधी आपण लक्ष दिलं का? का म्हटलं असं? कोणतं अपूर्णत्व आपल्या ठिकाणी? तर अपूर्णत्व आणि पहिल्याच अध्यायात म्हणतात तुझ्या शक्तीची पूर्णावली अजूनही जीवाभावात म्हणूनच अज्ञान दशा उरली. हेच आपलं पूर्णत्व आहे. कोणतं? अज्ञान दशा. याचं उत्तर जीवनकाल अध्यात दिल्या महाराजांनी की पूर्णत्वी दुःख दोषादी काही नाही ही कला निर्याची घेई, दुःखदोष निवारून या पायी थोची थो. हे खरं अपूर्णता मित्र. सकळ कले माझी श्रेष्ठ कला सर्वात समरसता लावावी. जो जो दृष्टीने दिसला तो तो आपलाच वाटला पाहिजे मित्र. हे पूर्णत्व प्रत्येक जीवाच्या ठिकाणी यावं ही महाराजांची आंतरिक तळमळ आहे. आणि म्हणून महाराजांनी पहिल्याच अर्पण पत्रिकेमध्ये आमच्यातला अपूर्णत्व आम्हाला दाखवला आहे. आणि या आणि उद्देशी काय सांगितला ग्रामगीतेचा, तिथे अपूर्णत्व जावं, पूर्णत्व प्राप्त व्हावं यासाठी केली ग्रामगीता. जागृत व्हाया ग्रामदेवता यासाठी केली आहे ग्रामगीतेचा उद्देश. किती 2-3 ठिकाणी सांगितलं महाराजांनी. जरा जे म्हणतात ना थोडी मला समाजात होते, तर मग त्या शहाण्यांना मी सांगू इच्छितो की ऐशे जाणून स्वरूपाशी वर्ते तू जिंकिया खेळाशी आणि तुकड्या म्हणे हेची कळावयाशी कथिली अशी ग्रामगीता. हेची जोर दिला तेव्हा ज्या महात्म्याचा जो उद्देश आहे त्या महात्म्याचे प्रामाणिक मन आहे की ही अध्यात्मविद्या हो, ब्रह्मविद्या का उदय जी तराने केले. यासाठी मित्र हो त्या महात्म्यानं आयुष्यभर आपल्या रक्तात थेंब आयुष्यात लक्ष ठेवून खर्च घातला. तेव्हा आपल्यालाही तेच करायचं. पण केव्हा शक्य होईल? आम्ही ग्रामगीते प्रवचन करतो, पाठ करतो, कीर्तन करतो, सर्व करतो, परंतु ह्या अभ्यासच जर केला नाही आम्ही तर केवळ का होईल ते? केव्हा? कारण रामदास साहेब म्हणतात की श्रवणामध्ये सार श्रवण ते अध्यात्म निरूपण जयात नाही आत्मज्ञान त्या ना. आपल्या आयुष्यभर करून करायची आहे का? करून पूर्णता. एकदा एक साधू महाराज ज्यांना मुलबाळ होत नव्हते त्यांना नारळ द्यायचे. नारळ आणि ते नारळ याने खाल्लं का त्यांच्या घरी पायला हलायचा. बरीच गर्दी व्हायला लागली. मग एक दिवस असा आला का एका जणाची उत्सुकता निर्माण झाली का आपल्याला पोरग झालं पाहिजे आपल्या वंशाला. म्हणून मग तोही नारळ घेऊन गेला त्या महाराजाकडे. इतरांना जसं महाराज देतात तसं यालाही नारळ दिलं. आला
1 वर्ष वाट पाहिजे का मुलं काही झाला नाही. मग पुन्हा दुसऱ्या वर्षी गेला. पुन्हा दुसऱ्या वर्षी गेला. महाराज तुम्ही गेल्या वर्षी मला नारळ दिलं होतं पण मुलगा झाला. महाराज मी असंच व्हायला नाही पाहिजे. आतापर्यंत माझा वार काही खाली गेला नाही. पण महाराजांनी मला विचारलं होऊ शकते आपण त्या देताना काही दुसरे विचार आपल्या मनात आले असते काय नाही. म्हणून त्यांनी मग दुसरं नारळ बोलावलं. चांगलं त्याला मंत्रानं भारभूर केलं आणि हे दिलं. आता नक्कीच होणार म्हणे. जा मग गेला या तेही नारळ खाल्लं पण पोरगं काय झालं. मग शेवटी 3ऱ्या वर्षी गेला. 3ऱ्या वर्षी गेला नंबर लागला गेला. महाराज म्हणून तुमच्यापाशी 2 नारळ नेले मी पण मला काही फायदा झाला. असं कसं होईल म्हणे. होऊच शकत नाही. आता झालं ना म्हणून मी आहे तुमच्यासमोर. हा महाराज म्हणजे विचार पडले का माझं तर आजपर्यंत कोणते काम फेल केलं नाही. हे झालं कसं याले. मग महाराज थोडेसे विचार करू लागले असं का झालं असं का आलं. मग त्यांचं लक्षात आलं. म्हणे का हो म्हणे का आतापर्यंत इथं नारळ घेण्याकरता माझ्याकडे जे लोक आले ते जोडीनं आले. म्हणजे पती पत्नी दोघंही आले. तुम्ही 3री वेळ आहे म्हणे तुम्ही एकटेच आले. कसं काय. तर माझं लग्नच झालं नाही अजून. हा आता लग्नच झालं नाही तर मग पोरगं होईल का. किती नारळ खाल्ले तर. आम्ही जर महाराजांच्या या पूर्ण ग्रंथसंहिता अभ्यासच केला नाही केवळ आमच्या पोटा पाण्यापुरता कीर्तन प्रवचनपुरता जर केला तर आम्हाला खरे महाराज कळतील का. आपलं जरी कल्याण होईल का नाही. हां म्हणून महाराजांनी शेवटला सांगितलं आहे की ग्रंथ विवरून पाहावे नाही का. आपल्याला इथं खरं जर या चाकोरीच्या बाहेर यायचं असेल तर हा कारण आज परमार्थामध्ये हा व्यवसाय होऊन गेला आहे. कोणचं कीर्तन करणं प्रवचन करणं. आणि त्यामुळं झालं काय की अवदशात आली परमार्थ झाली. पण सर्वात मोठी अवदशी हे गेली. आज बरं वाटते आपल्याला पैसे कमावणं त्याच्या मोठा महाराज होणं. हा परंतु मित्र हो आणि त्याची गती काय होईल काही सांगता येत नाही. हो जरा महात्माराज म्हणतात जे का अपेक्षणीय वित्त चातुर्वर्ण उपदेशित ते धनलोभे लोलुपेत नाही घ्यायचे गुरुत्वे. जे पैसा घेऊन द्रव्य घेऊन कथा करतात कीर्तन करतात हा वास्तव ते इथं या कामाचे नाही ते घेऊ नये. हा तर ज्यांना खरं आपलंही आपलं कल्याण व्हावं आपलाही उद्धार व्हावा ते सुख जे ईश्वरी सुख म्हणतो आपण ईश्वरी आनंद म्हणतो तुझ्या स्वरूपी सदा तो जर भोगायचा असेल तर मित्र हो महाराजांचं जे वाङ्मय खऱ्या अर्थानं जे आध्यात्मिक वाङ्मय त्याच्याकडे जर लक्ष द्या. नाही मी तर हे म्हणे का ग्रामगीते जर तुम्ही चिंतनपूर्वक जर वाचली तर ग्रामगीतेमध्ये काही अध्यात्म कमी भरलेलं नाही. म्हणून खरा तुकडोजी जर तुम्हाला कळायचा असेल तर एरवी तुम्हाला कायचं एरवी माझ्या मागल्या तेव्हा सांगायचं तात्पर्य असा की म्हणून ज्ञानशील माऊली म्हणते का हे माझे जे कर्म आहेत माझे जन्म आहेत माझे अजत्वे जन्मने अक्रियताची क्रिया करणे किंवा हे अविकार जो जाणे तो तो म्हणजे त्या मुक्त पुरुषालाच खऱ्या अर्थाने हे कळून एरवी नाही. आणि म्हणून सांगायचं कशा करता एवढं सांगायचं आहे की महाराजांचं जे तात्विक वाङ्मय आहे ते एवढं त्यांनी सोप्या भाषेत आपल्याला करून दाखविलं आहे. त्या अनुषंगानं जर आपण त्या महात्म्याकडे पाहिलं तर महाराज हे किती मोठे होते हे तुमच्या लक्षात येईल. आमच्या पोत्या बुद्धीला ते कळणारं नाही. ज्ञानशील माऊली म्हणते एके ठिकाणी काय म्हणते का अरे जिथे लक्ष्मीचे थोरपण सरे जिथे लक्ष्मीचे थोरपण सरे शंभूची तप न पुरे तेथे एद प्राकृत हेंद्रे केली जाणला आहे. जिथं शंकरजीची तप कमी पडते शंकरजीच बरं खऱ्या अर्थानं जाऊ शकत नाही. जिथं लक्ष्मीचा मोठेपणा केला तिथं आमच्यासारखे शेंबडे काय जाणणार आहे. आणि म्हणून थोडंसं मित्र हो अंतरंगात घुसा
अंतरंगात घुसल्याशिवाय ते शक्य होणार नाही. याच करता आणि आत्ताच बोललो आपण की महाराजांचं अधिष्ठान हे व्यक्तिनिष्ठ नाही. आज आम्ही पाहतो आता हे व्हॉट्सअपवरही पाहायला येतं बाबा तो फोटो त्यांचं प्रवचन हा नाही. आम्ही आता तुम्हाला सर्वांना कदाचित टीकात्मक वाटेल पण वाटू द्या. तुका म्हणे सत्य सांगो येतील रागे येवते. आपल्या संतांची मागणी काय मागितली? मोठ्यात हात वर करून मोठ्या दिमागात सांगतो. आमची परंपरा कोणची? आमची महाराजांची ज्ञानेश्वरांची आहे का? ज्ञानेश्वरांची परंपरा आहे. मग ज्ञानेश्वरांची परंपरा आहे असं मोठ्या दिमागानं सांगताना आपल्याला थोडी लाज वाटायला पाहिजे का? ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलं आहे? माझे नामरूप हारपो माझे असते पण लोपो मज झनेपा वासिपो जीव जा. ज्ञानेश्वर नावाचा कुणी काळा गोरा माणूस विद्वान जगात आहे जगाने विसरून जावं, नामही हारवावं आणि रूपही तो अजगात राहायचा हे विसरून जावं. हा जगे अवज्ञाची करावी. जगाने माझी काय करावी? आणि ज्या महात्म्याचा आपण नाव तुकडोजी महाराज नाव घेतो त्याही महात्म्यांनी आपल्या हयातीत आपला फोटो लावू दिला. परस्पर लोकांनी छापून तिकडे केलं असेल वेगळे पण आपला लावू दिला ना. प्रार्थनामध्ये जाऊ दिला नाही. कशा करता? म्हणजे आम्ही नाव द्यायचे नाव घेतो ज्या महात्म्यांचे त्यांचं आचरण तरी आमच्या ठिकाणी आहे का? थोडंसं तरी नाही. 100% ते 1% तरी. पूज्यता डोळ्यानं देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. मी कोणी एक ऐसी न व्हावी देखील लोक. एवढे नियम संतांनी आपल्याकडे लावून दिले आहे. आम्ही हेतू परस्पर दुर्दैवान त्याच्याकडे डोळझाप करतो आहे आणि अर्ध्या हळकुंडात येऊन खूप मोठे मोठे महाराज बोलला बना. आम्हाला काही आनंद आहे परंतु कमीत कमी अधोगतीला तरी जाऊ नका म्हणजे झालं. हां कारण यानं अधोगती निश्चित ठरले आहे लक्षात ठेवा. कारण हे फार कमी दिवस चालत असते. शेवटी तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. तर मी याच्याकरता सांगतो आज केवळ ठिकाणी आज रामजयंती आहे आणि रामजयंतीले महाराजांनी सर्व संवाद करायला सांगितले. आपल्याला संघटित येऊन वेदांचाही आदेश तोच आहे महाराजांचा आदेश तो आहे. तेव्हा संघटित होऊन आपण काय म्हणताय मच्चित्ता मध्ये प्राणा बोधयंता परस्पर हात बोध आपण एकमेकांमध्ये शेअर करायचा आहे, एकमेकांनी समजून घ्यायचा आहे. जेणेकरून ज्याला आपण खरं ईश्वरी सुख म्हणतो आपण जी महाराजांची अपेक्षा आहे कोणची की ऐशे जाणून स्वरूपाशी. ऐशे जाणून म्हणजे आपल्या स्वरूपाला आपण ओळखून ऐशे जाणून स्वरूपाशी वरते तो जिंकिया खेळशी. हा जो खेळ मांडलाय जगत पसारा तोच जिंकिया खेळशी. आणि हे कळण्याकरता मी काय केली आहे? ग्रामगीता केली आहे. हा त्या महात्म्याचा उद्देश आहे. आम्ही एवढे शहाणे ते महाराज म्हणतात की मेरा एक हाकर मुझ पर सवार हो गए मैं हात म्हणते रह गए. ते लोक एवढे आम्ही प्रचारक लोक एवढे हुशार झालो की त्याच्या डोक्यात वाचून राहिलो. महाराज हेच सांगितलं आहे तो ते सांगितलं तेव्हा असो. तर सांगायचं तात्पर्य काय की जसा ग्रामगीतेतला पहिला अध्याय म्हणतो आपल्याला काय की तुझ्या शक्तीची पूर्णावधी अजूनही ती पूर्णावधी कशी आहे पूर्ण शक्ती कशी आहे हे आपल्याला जाणून घ्यावयाचं आहे. तरच खऱ्या अर्थानं ही महाराजांची ग्रामजयंती होईल. नाही तर मग येरे माझ्या मागल्या जसे आपण जन्माष्टमी करतो, रामनवमी करतो, हनुमान जयंती साऱ्या जयंत्या करतो आपण करून दुसऱ्या दिवशी मोकळे होऊन जातो. आता पुढच्या दिवशी भेट हनुमंताला नाही का? असं हे महाराजांची भेट सातत्यानं व्हावी. नवे नवे क्षणोक्षणी व्हावी. महाराज एका भजनामध्ये म्हणतात ना सदा संत सेवेत वृत्ती जडू दे. ही वृत्ती सदैव त्या सच्चिंतनात सत्संगात राहावी. यासाठी मित्रो आपल्याला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण इथं जर चालढकल केली तर समर्थ म्हणतात पाहिली घडी नव्हे आपली पैसा तरी निघून गेली आणि हा देह पडतात आहे ठेविली नीच. तुझे तुझ नवे शरीर तेथे इतरांचा कोण आधार आता धरी भगवंत साचार भावार्थ बळे.
तेव्हा हे शरीर आपलं नाही, हा प्रपंचही आपला नाही. तर जे तुमचं जे स्वतःचं अस्तित्व आहे का ज्याला कोणी हिरावून येत नाही. माऊली म्हणते माझे सर्वात्मकपण हिरावून ते सर्वात्मकपण जर अनुभवात असेल तर मित्र हो, ग्रामगीतेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलवा. आम्ही असं आग्रहाने प्रतिपादन करतो आहोत. ग्रामगीता केवळ झाड झुडझुडी करले गप्ते नाही. मी पाहिला 2 वर्षापूर्वी त्या नागपूर विद्यापीठात काही 2 असे बहादर भेटले का तुकडोजी महाराज केवळ समाज सुधारक होते, समजून इथपर्यंत त्याची मदत गेली. मी त्या 150 सांगू इच्छितो की तुकडोजी महाराज कसे महाराज होते या आमच्याकडं नसेल तुम्हाला ग्रामीणचा समजत आम्ही सांगतो. असो, हे आमचं थोडंसं अहंकारात बोलणं आहे, पण अहंकार नाही यामध्ये काय म्हणताय तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळ्यावरची तसे भक्ती आहे. आम्ही केवळ तुम्हाला त्या महात्म्याचं महात्म्य पण कशात हे सांगून राहिलो तर सांगण्यात तात्पर्य असा की आज या ग्रामजयंतीच्या निमित्तानं हा जो उद्वेदाचा संदेश आहे, ग्रामगीतेचा संदेश आहे, हा ग्रामीण संदेश आपण आपल्या जीवनात उतरवावा. कारण महाराजांची अपेक्षा आहे की व्यक्ती व्हावी धार्मिक. कशी व्हावी? धर्म नव्हे एकांगी लटक. काय म्हटलंय? पारमार्थिक भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा म्हणतात. महाराजांना केवळ धार्मिकताच नको आहे तर भौतिकही विकास हवा आहे आणि पारमार्थिकही विकास. धर्म म्हणजे काय? धार्मिक म्हणजे काय? फटकन आम्ही हे कर्म कांड वगैरे याच्यामध्ये मी बौद्ध आहे, मी ख्रिश्चन वगैरे हे धार्मिकता इथं कामाची नाही. तर ते तसं जर असतं तर गीतेनं काय सांगितलं आपल्याला की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय अनेक उपाय दुःख मूळ. तेव्हा ते धर्म नाही आहे तर खरा धर्म कोणचा? जो साने गुरुजी सांगितल्या खरा तो एकची धर्म जगाला हे मत पावे सर्व अवघी रूपे तुझी देवा बंधू भावे करू सेवा. आपल्याला जगाची सेवा करायची. आपण कोणत्या भावानं करायची? ईश्वर भावानं करायची. प्रत्येक घटाघटात माझा गुरुदेव व्याप्त आहे या भावनेनं आपल्याला समाजाची सेवा करायची आहे. काय म्हणतात महाराज? ज्या मंदिरी जावे तिथे आपले उपास्यची पाहावे आणि सर्वाभूती अवलोकावे एक तत्व हीच निष्ठा. म्हणून हे सांगणाऱ्या महात्म्याचे आताच पहिले आपण काय असं सांगणं फुकट काही झालं नाही. महाराज म्हणतात की सुदाम म्हणतात आरतीमध्ये काय लाखो गावीच्या शिला चैतन्य उठविल्या. ही त्यांची ते आपण अगोदर पाहिले पण ही कर्तुम शक्ती आहे. तेव्हा एवढं मोठं सामर्थ्य कुठून आलं? तर ते सामर्थ्य हे कारण महाराज हे कसे होते? अजन्मा होते, स्वसंवेद्य होते आणि स्वसविती म्हणजे ज्ञान हे मूर्तिमंत त्यांच्यामध्ये वसत होतं. त्याचाच हा परिणाम आहे की त्यांनी 1000 हृदयामध्ये आपलं स्थान फक्त केलं. तेव्हा आपण पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की तुकडोजी महाराज जो संदेश आहे आताच आहे, परंतु आपले हात कोणापासून पसरवायची वेळ नाही तर जरूर कमवायचं. परंतु हेच आमच्या जीवनाचं सार आहे असं मात्र समजू नये. कारण हे मिळालेला जन्म आहे आपल्याला हा पुन्हा मिळणारा नाही आहे. मनुष्य देहाची निगुणे तिच्या आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण या देहामधून आपल्याला तो अधिकार प्राप्त करून घ्यायचा आहे आणि ते साधवून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त जगणं माहीत आहे, आपल्याला जीवनाचा विचार आम्ही करतच नाही. म्हणून मित्र केवळ ईश्वर प्राप्ती लागून देवे केली मनुष्याने. महाराज म्हणतात की पुन्हा न मिळे कधी शरीरे तुम्हाला. हे शरीरही तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात येणेची देशे येणेची काळे संसारी होई जे निराये आणि मोक्ष पावीचे निश्चय रूपा करे. आपल्याला या जीवनामध्ये हे चिंतन सातत्यानं वारंवार करत आपल्याला ते
अंतिम ध्येय जे महाराजांनी सांगितलं की अंतिम ध्येय अखंड शांती अनुभवा यावी जीवाप्रती याची लागी केली स्तुती साध्य साधनांची. तर हे जे अंतिम ध्येय आहे ते साधण्याकरता आपण प्रयत्नशील राहावं. एरवीच जर नाही केलं तर काय होईल? तुम्ही म्हणाल काय होईल मग? आम्ही नाही म्हणत काही, तुकाराम महाराज म्हणतात की खंती ते न करा होणे कुत्र्या मांजरा जन्माले पुढं गेल्याशिवाय राहणार नाही. कारण अगोदरी आम्ही हेच करतात नाही का? मागे बोलता जन्मी ह्याची करता मी. आणि महाराज ग्रामगीते म्हणतात काय म्हणतात? मानव पशु तुम्ही आला नराचा नारायण. आता अजूनही पुन्हा पशु जायचं आहे का? माणूस त्याचं नाव आहे. माणूस कोणाला म्हणायचं? जो चित्त आणि वित्त यांचा मध्य केंद्रबिंदू साधतो तो माणूस. अध्यात्मवाद आणि व्यावहारिकता यांचा मध्यबिंदू साधतो तो माणूस. मी पशु वेगळा आहे असं समजून हक्काची व कर्तव्याची जाणीव ठेवते तो माणूस. आणि म्हणून आपण कोण आहोत मग? हा विचार आपल्याला शास्त्रीय आणि अशास्त्रीय आणि अशास्त्रीय हे समजून जो मोठेपणाची हाव धरत नाही त्याचं नाव म्हणून तर महाराज म्हटलंय की जम्मू मेंढे कुत्रे डुकरे बहुत मेत्री काय करू. म्हणून आपल्याला माणूस व्हायचा आहे. उत्तम माणसाची वेळ काय दिली आहे यांनी पावन पंडितांनी? हे तो एक श्लोक आहे. तोयाचे परी नावहीन उरते संतप्त लोहांतरी ते भासे नलिन जरावरी पहा सन्मुक्तिकाचे परी. हे स्वाती अब्दिस्तव शुक्ती पुटकी मोती घडे नेटके हे तो उत्तमाधमदशा संसर्ग योगे टिके. तो याचे परी नावही नवृते संतप्त लोहा. नाही स्वाती नक्षत्रातलं पाणी आहे. ते जर तप्त लोखंडावर पडलं काय होतं? त्याचा नाश होऊन जातो नाही का? तोच पाण्याचा थेंब जर त्या एखाद्या झाडाच्या पानावर पडलं तर दवबिंदू सारखं ते चमक चमचम करते. आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला समुद्रातल्या त्याचा काय बनतो? म्हणजे एकाच पाण्याच्या थेंबाचे तिघाची तीन गती झाली. हे तो उत्तमचे स्वकार्य तेजुनी अन्यासही साधिती. हे तो मध्यमजे स्वकार्य करुणी अन्यार्थ संपादिती. हे तो राक्षसजे स्वकार्य तेजुनी अन्यार्थी विध्वंसिती. ही कोण की राक्षसी दुर्मती. लक्ष सांगितलंय की ज्याप्रमाणे त्या पाण्यात थेंब एक मोती बनतो, एक जळून खाक होतो, एक मोत्यासारखा चमचम करतो, तसा उत्तम पुरुष जो आहे तो आपलं काम नाम सोडून जगाच्या कल्याणाकरता धावत जातो. त्याला उत्तम पुरुष म्हटलं आहे. आणि समजा रस्त्यात दोन मुलं रडून राहिले, एक शेजारचा एक याचा नातू आहे, तरी त्या दोघांनाही आपल्या खांद्यावर घेऊन दोघांनी 10,000 रुपयाचं 5,000 रुपयाचं देऊन त्यांना रवाना करतो. म्हणजे दोघांना आपलंही बरोबर करतो आणि दुसऱ्याचंही बरं करतो. हा मध्यम प्रकारचा माणूस. आणि तिसरा जो आहे तो स्वतःची धड करत नाही, दुसरी धड होऊ देत नाही. हा कनिष्ठ करणारा म्हणून. आता आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे त्यांना ठरवायचं आहे. तेव्हा सांगण्याचा असा की असा माणूस आपल्याला व्हायचा आहे. आणि असं खरं म्हणजे पहिले मनुष्यत्व आणि मग मोक्षत्व मग देवत्व आहे. तेव्हा ह्या क्रमशः एक एक पाय आपल्याला दृढ करायचे आहे. सांगण्यात तात्पर्य असा की जीवन कसं आहे? जीवन अल्प आहे. आज करू उद्या करू भावशी येण्याची साऱ्या गोष्टी ढकलता येईल, पण परमार्थ ढकलता येत नाही. कारण जेथपर्यंत आपण बुद्धी आणि बलानं शाबूत आहोत चांगले आहोत तेथपर्यंत ह्या गोष्टी शक्य आहे. आपल्याला कठोपनिषद सांगते की नायम आत्मा बलहीनेन लभ्या. बलहीन पुरुषाला काही आत्मज्ञान होऊ शकत नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. केवळ प्रवचन कीर्तन ठोकले म्हणजे ब्रह्मज्ञान होईल असंही काही नाही. बहुधा सूर्यानं खूप ग्रंथ वाढले त्याने साध्य व्हायचा
नाही. तेव्हा सांगायचा तात्पर्य असा की जिथपर्यंत आपण बल बुद्धीनं युक्त आहोत तिथपर्यंत ह्या गोष्टी शक्य आहे. एरवी मग आपण म्हणून म्हातारपणात बुद्धी जर शिथिल झाली तर काय पटणार आहे तुम्हाला? मग काही पटत नाही. राम मन कारण तिने राम कधी म्हटलाच नसते. तर म्हातारपणात काही राम डोळ्यासमोर येत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात उरले ते जतन करी जव काय आहे दुरी. जे काय आता मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन तुका जाऊ द्या. मागचं झालं पण आता तरी पुढे हाचे उपदेश करू नका नाश आयुष्याचा हीच विनवणी. मित्र पुनश्च एकदा आपला सर्वांना करतो की खऱ्या अर्थानं वंदने महाराजांचं तत्वज्ञान जाणून घ्यायचं असेल तर माऊलीच्या म्हणण्यानुसार हे तोच जाणे जो परममुक्त आहे. म्हणजेच आपल्याला खऱ्या अर्थानं तुकडोजी महाराजच व्हावं लागणार आहे. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. मुक्त पुरुषाचे गुण गाता गाता आपणही मुक्त होतो. तद्वतच अगदी महाराजांचं हे तात्विक चिंतन तात्विक विचार आपण खऱ्या अर्थानं जर करायला लागलो तर आपल्याला हळूहळू जे या महात्म्यांनी अगदी 2 महिन्यात बालवयातच साध्य केलेल्या विद्या आपण तर आता 60-60 वर्षात झालो. आपल्याला हुडकही त्यातलं समजत नाही. का समजत नाही? आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता तरी वेळ गमावू नका आणि खऱ्या अर्थानं रामजयंती कशी साजरी करायची आहे, त्यातलं मर्म काय आहे हे जाणून घ्या. तरच खऱ्या अर्थानं आपण महाराजांच्या त्या रामजयंती करण्यास काय म्हणू पात्र समजू. एरवी काय मग नाही, एरवी इतर जयंत्या पुण्याच्या करतो आपण तसंच हे असं गुण आहे. तर हे जाणून करायचं आहे, समजून करायचं आहे. केवळ कर्तव्य म्हणून करायचं नाही. तेव्हा अशी सद्बुद्धी अशी प्रेरणा गुरुदेव आपल्या सर्वांना देव एवढं बोलतो आणि हे माझे 2 शब्द इथे संपवतो. आयोजकांनी इथे बोलण्याची मला सुसंधी प्राप्त करून दिली त्याबद्दल या सर्व आयोजक मंडळीचे मनस्वी आभार मानतो. आणि हे 2 शुभेच्छा. या उपक्रमाचा या समारोपीय प्रवचनाचा इथे समारोपला शेवट झाला असं जाहीर करतो. कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ गोपाल कृष्ण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय. विठ्ठल